Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 3.6 news flash from your lesson My English Book 6. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण स्टँडर्ड 6चा माय इंग्लिश बुक 6 हा जे बुक आहे त्यातलं न्यूज फ्लॅश 3.6 हा लेसन शिकणार आहोत. सो न्यूज फ्लॅश काय आहे बेसिकली? फ्लॅश तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल शब्द की फोकस या अर्थाने किंवा फ्लॅश लाईट चमकते या अर्थाने असेल. आणि न्यूज म्हणजे बातम्या. तर आपल्याला ज्या न्यूज आहेत भेटत असतं वर्तमानपत्रामध्ये आपण वाचत असतो, तर या न्यूजला बेसिकली एक हेडलाईन असते आणि त्या हेडलाईनवरनं आपल्याला कळतं की ही बातमी नेमकी कशावरून आहे. तर हा जो न्यूज फ्लॅश हा जो लेसन आहे तो पेज नंबर त्याचं तुम्ही बघा. तर सगळ्यांनी आता बुक्स ओपन करा आणि याच्या पेज नंबर नाही आहे त्याला बेसिकली, पण 74च्या आधीचा हा पेज आहे आणि ते तुम्ही उघडायचं आहे आणि त्याच्यावरती आपण आता अभ्यास करूया. त्या न्यूज फ्लॅशमध्ये त्यांनी काय केलं, आपल्याला बातम्या दिलेल्या आहेत ए, बी आणि सी अशा 3 बातम्या दिल्यात आणि या बातम्यानुसार आपण त्याची हेडलाईन लावायची आहे. पहिले तर आपण बातम्या समजून घ्यायच्या काय आहेत आणि मग त्यानुसार हेडलाईन काय काय असेल ते बघायचं. पहिली हेडलाईन आहे की मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ. मोर डायनासोर फॉसिल फाउंड इन कच्छ म्हणजे काय की खूप डायनासोरचे जीवाश्म आहेत ते कच्छ हा जो भाग आहे तिथे सापडलेत. दुसरं आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण जे तरंग आहे ते पहिल्यांदा शोधला गेला तसं. अँड धिन धिम स्विम्स 8,000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. धिन धिम स्विम्स 8,000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. त्याच्या मित्राला भेटण्यासाठी 8,000 किलोमीटरचं अंतर पार करतोय धिन. तर आता ह्या सगळ्याचे हेडलाईन्स आहेत, त्या हेडलाईन्स आपण बातम्या बघून त्याला व्यवस्थित लावायच्यात. तर तुम्ही माझी मदत करणार आहे. आपण त्या बातम्यांकडे वळूयात आता. 1 to 1 लाईन वाचूया, अर्थ समजून घेऊयात आणि कोणत्या हेडलाईन कोणत्या ह्याला लागतील ते बघूयात. हे सगळं सुरू करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. आणि सुरू करूयात आपला 3.6 न्यूज फ्लॅश. आणि आत्तापर्यंत सगळे व्हिडिओची प्लेलिस्ट आहे ती बघून घ्या. Rio de Janeiro, Tuesday, March 2016. This is a heartwarming story of the friendship between a penguin and a 70-year-old Brazilian man called João Pereira de Souza. म्हणजे इथे एक फ्रेंडशिपबद्दल न्यूज आहे आणि ती न्यूज आहे एका पेंग्विनबद्दल आणि 71 वर्षाच्या माणसाबद्दल. आणि माणूस कुठचा आहे? ब्राझीलचा आहे. आता आपल्याला असं आल्या आपल्या डोक्यात आता तिन्ही टायटल फिरायला लागले असतील. अ फिशिंग जॅव इज अ रिटायर्ड bricklayer who live in Proeta, a fishing village close to the coast of Rio de Janeiro. One day in 2011, he found a 4-month-old Magellanic penguin on the beach near his house, and the penguin was starving and was covered in oil. म्हणजे त्याला एक 4 महिन्याचं एक बाळ सापडतं पेंग्विनचं आणि तो ज्या तिथे एरियामध्ये राहत होता ते पूर्ण फिशिंगचं गाव होतं, समुद्रकिनारी होतं. आणि ते पेंग्विन कसं तर भुकेलं, स्टार्विंग म्हणजे भुकेलं होतं आणि त्याच्या अंगाला पूर्ण ऑइल लागलेलं होतं. जॅव ब्रॉट हिम होम ओव्हर अ वीक. त्या माणसाचं पूर्ण नाव इथे फक्त छोटं नाव वापरलं, जॅव ब्रॉट हिम होम. त्याने त्याला घरी आणलं. एक आठवडा पूर्ण जॅव जेंटली क्लीन अ पेंग्विन्स फेदर अँड फेड हिम सार्डिन्स, म्हणजे फिश. सार्डिन्सला फिश असं म्हणतात. अँड टिल द बर्ड वॉज स्ट्रॉंगर. तो तोवर खाऊ घालायला लागला जोवर ते पेंग्विन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत त्याला खाऊ घालत होता. The bird was stronger. The penguin हा एक पक्षी आहे म्हणून bird was stronger. After that, Joe tried to release him in the sea, but every time the bird swam back to his home. म्हणजे तो जो ज्या माणूस होता त्याला परत पाठवत होता पण तो परत पोहून यायचा. Joe named a penguin Din Dim. त्याने काय नाव ठेवलं? डिन डिम. आता आपल्याला मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर की डिन डिम स्विम्स 8,000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. तर आपल्याला टायटल मिळालं आहे, पण आता आपण काय करू, ही पूर्ण स्टोरी वाचू. त्याने त्याचं नाव काय ठेवलं? डिन डिम ठेवलं. जॅव नेम पेंग्विन डिन डिम. डिन डिम स्टेड विथ जॅव फॉर नियरली 11 months. 11 महिने तो राहिला जॅवसोबत. अँड इन फेब्रुवारी ही गॉट न्यू फेदर्स अँड कोट. वन डे ही डिसअपेअर्ड. आणि काय होतं, त्याला नवीन कोट मिळतो आणि तो एक दिवशी डिसअपेअर्ड म्हणजे गायब होतो. पीपल थॉट डिम डिम हॅड लेफ्ट जॅव्स हाऊस. लोकांना वाटतं की डिम डिमला
डिमडिमनी सोडलं जॅओचं घर. इमॅजिन जॅओ सरप्राईज वेन अ फ्यू मंथ्स लेटर डिमडिम वॉकड अप टू हिम ऑन द बीच अँड रिटर्न होम विथ हिम. तो त्याच्याबरोबर येतो, चालत चालत घरी येतो. तो इतका जॅओ सरप्राईज होतो, काही महिन्यांतो येतो. फॉर द लास्ट 5 years डिमडिम हॅज बीन फॉलोइंग दिस रुटीन. ही गोज अवे टुवर्ड द एंड ऑफ जानेवारी अँड रिटर्न इन जून. तो जानेवारी जातो आणि जूनमध्ये परत येतो. वेअर डज ही गो? The Magellanic penguins swim thousands of kilometers to go their breeding spot on the southern coast of Argentina and Chile. Every year, Dim Dim makes the trip south and स्विम्स बॅक होम टू स्टे विथ जाओ अगेन. म्हणजे तो दरवेळेला जानेवारी जातो आणि परत जूनला परत येतो. यू आर नॉट अलाउड टू कीप वाईल्ड ॲनिमल्स ॲज पेट्स इन ब्राझील. ब्राझीलमध्ये तुम्हाला जंगली प्राणी किंवा घरी पाळीव प्राणी करता येत नाही. बट इन दिस रेअर केस इट इज डिम डिम द मॅगेलिनिक पेंग्विन हू चूजेस टू स्टे विथ हिज ह्युमन फ्रेंड एव्हरी इयर. पण हा जो मॅगेलिनिक पेंग्विन असतो ह्याला ठेवणं अलाउड नाही आहे, पण त्यांनी निवडलं आहे की त्या मित्राबरोबर राहायचं आहे. तर अशी बातमी, खूप इंटरेस्टिंग बातमी तुम्हाला ऐकायला आवडली असेल तर या बातमीचं हेडलाईन काय येणार आहे? डिम डिम स्विम्स 8,000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. बरोबर, हुशार आहे तुम्ही, पण व्यवस्थित ओळखलं असणार आहे. आता ही जी बी बातमी काय बघूयात. Ahmedabad, February 15, 2016, a team of Indian and German scientists working near Bhuj in the Kutch region of Gujarat had found a big fossil of dinosaur in hill of Lodai village. म्हणजे जे शास्त्रज्ञ असतात, जर्मन शास्त्रज्ञ, इंडियन आणि जर्मन शास्त्रज्ञ भुज, कच्छच्या इथल्या भुजमध्ये काम करत होते आणि त्यांना फॉसिल, जीवाश्म सापडले डायनासोरचे. On Saturday, they found a few more fossils. आणि परत त्यांना जीवाश्म सापडले. The new fossils include skull, jaw and some teeth dinosaur. त्यांच्यामध्ये काय काय होते? स्कल म्हणजे कवटी, जॉ म्हणजे जबडा, and some teeth of dinosaur. The work of excavation, उत्खनन or digging, खनन, very very carefully still goes on it. It will take some time to take the fossils. A sample of the fossils found earlier has been sent to Munich, Germany for further testing. म्युनिच हे जर्मनचं शहर आहे, तर तिकडे पाठवण्यात आले सॅम्पल. द फॉसिल्स शो दॅट द डायनासोर मे हॅव बीन 10 to 15 meters long. It was carnivorous, the meat eating type, म्हणजे मांसाहारी. It lived 135 million, 1.35 crore, million म्हणजे करोड, years ago, and this could be the oldest dinosaur fossil found in this country. म्हणजे आपल्या देशामध्ये इतकं जुनं फॉसिल म्हणजे जीवाश्म सापडलं. The fossil remains of other dinosaurs have been found earlier in the same region. Scientists think that at least 13 species of dinosaurs roam this region. Once upon a time, more than 100 million years ago, later on, due to a meteor strike of volcanic eruption or some such reasons, all these animals were destroyed. म्हणजे इथे 13 ते 14 प्रकारच्या विविध का जाती प्रजाती राहत होत्या, पण एक उल्कापात झाला, उल्का आली आणि पृथ्वीला धडकली आणि त्याच्यामुळे डायनोसॉर सगळे मृत झाले असा अंदाज शास्त्रज्ञांनी काढला. तर या बातमीचं हेडिंग काय येईल? तर येईल मोर डायनोसॉर फॉसिल्स फाउंड इन कच्छ. येत आहे. सो बीचा आन्सर काय आहे? ए, की मोर डायनोसॉर फाउंड इन कच्छ. आता इथे सी बघूयात. सी काय आहे बघू. February 11, 2016, for the first time in the history, scientists have detected gravitational waves. Many people believe that this could be the greatest discovery of the century. म्हणजे या शतकातली सगळ्यात मोठा शोध आहे की काय शोध आहे? ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे गुरुत्वाकर्षण लहरी किंवा गुरुत्वाकर्षण तरंग यांचा शोध लागणं खूप मोठा शोध असं शतकात मानलं जातं. इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स लिगो प्रोजेक्ट. कोणता प्रोजेक्ट आहे? लिगो प्रोजेक्ट. लेझर इंटरफोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. Set up for this purpose, the LIGO project includes 2 identical wave detectors located about 3,000 kilometers away from each other. Einstein, the great man of science, had guessed long ago that these waves exist, but in those days there was no way to prove that. After nearly 100 years, he has been proved right by a group of
900 सायंटिस्ट वर्किंग ऑन द प्रोजेक्ट इन मेनी नेशन इन्क्लुडिंग इंडिया. म्हणजे आईन्स्टाईनने सांगितलं होतं गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत आणि ते तरंग आहेत, पण त्याला ते सिद्ध करण्यासाठी काहीच मशीन नव्हतं. पण 100 वर्षानंतर 900 सायंटिस्ट, अगदी भारतीय सायंटिस्ट पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, त्यांनी सिद्ध करून दाखवलं की गुरुत्वाकर्षणाचे लहरी किंवा गुरुत्वाकर्षण तरंग आहेत. Gravitational waves are rippled in the fabric of space-time that travel outward from their source. They are generated in certain gravitational interactions. On 11 February 2016, the LIGO Scientific Collaboration and Virgo Collaboration team announced that they had made the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about 1 billion light years ago, detecting the ripple of wave in the remarkable accomplishment. ब्लॅक होल्स याचा एक प्रोजेक्ट करण्यात आला होता, मोठा प्रोजेक्ट आहे आणि लिगो बरोबर जे सायंटिफिक कोलॅबरेशन केलं होतं अँड वर्गो कोलॅबरेशन टीम त्यांनी अनाऊन्स केलेलं की पहिल्यांदा हे ग्रॅव्हिटेशनल तरंग ऑब्झर्व केलेले आहेत. याच्यानुसार आपल्याला बातमीचं हेडिंग काय मिळतं आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. अगदी बरोबर, म्हणजे आपल्या एचं उत्तर आहे, एक मिनिट सो आपल्या एचं उत्तर आहे, एचं उत्तर काय, सी. बीचं उत्तर आहे ए आणि सीचं उत्तर आहे बी. ओके, तर इथे काय 4, इथे 4 बघा. डिम ट्रॅव्हल कुठून ट्रॅव्हल करतोय बघा, डिम हा ट्रॅव्हल करतोय, हा ब्राझीलचा एरिया आहे. आणि हे काय, हे आहे डिम ट्रॅव्हल अप टू नियरली दिस पॉईंट एव्हरी इयर. या ठिकाणाहून तो ट्रॅव्हल करतो आणि असा ट्रॅव्हल करतो, तेवढ्या लांब येतो हा डिम. याचं एक पिक पण इथे डिमचं आणि या माणसाचं ॲनिमेटेड पिक्चर केलं आहे. आणि डायनासॉरचे जे फॉसिल सापडलेले आहेत आपल्याला, त्या फॉसिलचं इथे चित्र आहे की अशा प्रकारे डायनासॉरचं इथे फॉसिल भेटले. आणि हे जे पिक्चर आहे 1 नंबरचं बघा आपण इथे, हे जे 1 नंबरचं पिक आहे हे आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स फाइंड आउट झाला, त्याचं पिक आहे फाउंड ग्रॅव्हिटेशनल वेव्स, त्याचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हेडलाईन, पिक्चर्स आणि न्यूज हे सगळ्या मॅच आपण केलेला आहे. तर या लेसनचे जे पॉइंटर्स आहेत त्या पॉइंटरचा व्हिडिओ आपण बघूयाच. तर तोपर्यंत आता सध्या हा व्हिडिओ इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ आपण पॉइंटरचा करूयात. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.